नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं समर्थाच डिझायनर मम्मा या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला या पिंक पैठणी साडीपासून अम्ब्रेला फ्रॉक बनवायला शिकवणार आहे। माझी जी कस्टमर होती तिला या अम्ब्रेला साडीपासून तिच्या मुलीसाठी अम्ब्रेला टॉप हवा होता, म्हणजे फ्रॉक एवढ्या हाईट एवढाच त्यांना टॉप हवा होता। तर मी त्याचा आज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। या पैठणी साडीपासून मी 2 अम्ब्रेला टॉप बनवलेले आहेत आणि तरीही माझा थोडासा कपडा शिल्लक आहे। तर माझ्या कस्टमरचा एक दीड वर्षाचा मुलगा आहे, तर मी त्याच्यासाठी धोतीसुद्धा यामध्ये बसवणार आहे। सुरुवातीला आपण खालच्या अम्ब्रेला घेराचं कटिंग करून घेऊयात। जी मुलगी आहे ती 7-8 वर्षाची आहे, त्याप्रमाणे तिचं माप आहे। तर त्या मुलीची खालच्या घेराची उंची होती 20 इंच, प्लस मी 1+1 ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये 21 इंचाचा हा मी घेर कट केलेला आहे आणि मी साडीमध्ये ॲडजस्ट केलेला आहे। 2 घेर काढलेले आहेत, त्याच्यामुळे मी अंदाजे जेवढी साडी यूज करता येईल तेवढी घेरासाठी यूज केलेली आहे। आता आपण वरच्या टॉपसाठी सुरुवातीला अस्तर कट करून घेतलेला आहे। आपला शोल्डर आपण 4.5 टाकतोय, मुंडासुद्धा आपला 4.5 आहे। त्या 7-8 वर्षाच्या मुलीची छातीचं माप आहे 22 आणि कंबर आहे 24 आणि 1.5 इंच मी लुजिंगसाठी देत आहे आणि टॉपची उंची आहे 10+1 करून 11 इंचावर मी वरच्या टॉपचं माप घेत आहे। पुढचा गळा आहे 3.5 इंचाचा। आता आपण हे सगळं कट करून घेऊयात। ही आपली पुढची बाजू आहे आणि मागची बाजू आहे। आता आपलं अस्तर कट करून झालंय। आता आपण याच्यामध्ये स्लीव्ज कट करून घेऊयात। स्लीवच्या आधी आपण जे घेरासाठी आतमधलं अस्तर आहे ते कट करून घेऊयात। याच्यासाठी आपण क्रॉस घडी टाकणार आहोत। मी 4 पदरी अशी क्रॉस घडी टाकलेली आहे, एकावर एक अशी 4 पदर आहेत। व्यवस्थित आपण पहिली व्यवस्थित घडी घालून घेऊयात। आता याच्यावर मी कंबरेचं माप मोजणार आहे। जेवढी कंबर आहे तेवढा मी वरचा घेराचा भाग घेणार आहे आणि माझा खालचा घेर आहे 20, तर 2 इंच कमी करून मी अस्तर कट करणार आहे। तर मी 18 वर मार्किंग करत आहे आणि कट करून घेत आहे। अम्ब्रेला टॉप कधी शिवताना जर तुम्ही असं क्रॉसमध्ये जर खालचं अस्तर कट केलं ना तर जास्त फुगा येत नाही, त्यासाठी मी क्रॉसमध्येच करते। ज्यावेळेला आपण फ्रॉकीसाठी अस्तर कट करतो तेव्हा असं स्ट्रेट लाईनमध्ये करतो आणि त्यालासुद्धा चुन्या पाडतो, त्याच्यामुळे काय होतं फ्रॉकीला पूर्ण असा बाउन्स येतो। तर आपल्याला अम्ब्रेला घेराला असा कोणताही बाउन्स द्यायचा नाही आहे, त्यासाठी मी असंच क्रॉसमध्ये कटिंग केलं आहे। आता आपण स्लीव्ज कट करून घेऊयात। तर माझी स्लीवची उंची आहे 7 इंच आणि दंडघेर आहे 3.5 इंच। तर आपली नॉर्मल जशी स्लीव्ज असते तशी मी स्लीव्ज कट करून घेतली आहे। त्याच्यावर मी 3.5 इंच एक्स्ट्रा टाकलं आहे। इकडे सुद्धा 3.5 इंच घेऊन मी असा शेप दिलेला आहे। वरचा जो मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तो मी शोल्डरच्या इथे त्याला चुन्या पाडणार आहे। तुम्हाला माहितीच असेल अशा प्रकारची स्लीव्ज आत्ता खूप फॅशनमध्ये आहे आणि माझ्या कस्टमरला तशी स्लीव्ज हवी होती, म्हणून मी त्या पद्धतीने स्लीव्ज कट केलेली आहे। आता हा माझा आहे ना 2 अम्ब्रेला ड्रेस बनल्यानंतर एवढाच कपडा शिल्लक राहिलेला आहे। त्याच्यामध्ये मी आता वरचा खालचा आणि स्लीव्ज ॲडजस्ट करणार आहे। बाकीचा जो कपडा होता मी पूर्ण घेरसाठी यूज केलेला आहे आणि एक अम्ब्रेला मी ऑलरेडी शिवून कंप्लीट केलेला आहे। आता आपण हे एक कट करून घेऊयात। आता ही जी स्लीव्ज आहे त्याला आपण खाली काठ नव्हते, त्यासाठी मी थोडेसे ॲडजस्ट करून काठ शिल्लक ठेवलेले आहे, ते मी याला नंतर जोडणार आहे। मागच्या बाजूला आपण 1 इंच थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवणार आहोत, कारण अस्तरला मला तेवढा कपड्याला जागा नव्हती म्हणून मी स्ट्रेट कट केले। आता मी जो एक्स्ट्रा कपडा जो ठेवला आहे तो मी आतमध्ये फोल्ड करून तिथे चेन ॲडजस्ट करणार आहे। डायरेक्ट चेन लावली की अर्धा इंचाचा एक ॲडजस्टमेंटसाठी प्रॉब्लेम येतो, मी त्यासाठी एक्स्ट्रा इथेच कपडा कट करून ॲडजस्ट करणार आहे, ज्याने मला आहे ना फिटिंगला कपडा कमी पडणार नाही आहे। आता हे आपलं पूर्ण कट करून झालं आहे, मागची बाजू, पुढची बाजू आणि स्लीव्ज। आता ही जी स्लीव्ज आहे ती मी सरळ व सरळ दोन्ही एकावर एक ठेवून घेतलेला आहे। आता हे जे माझ्याकडे थोडासा कपडा उरलेला होता काटाचा तो मी याला लावणार आहे।
आता आपण शिलाई करून घेऊयात. सुरुवातीला आपण स्लीव्ज अटॅच करून घेऊया. स्लीव्ज शिवून घेतलेली आहे आणि पलटवून तिला आपण पूर्ण अटॅच करून घेऊयात शिलाई मारून. असं व्यवस्थित अस्तरला कपडा जोडल्यामुळे स्लीव्ज आपली हालत वगैरे नाही, त्यासाठी व्यवस्थित मी आधी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि याच्यावर मी आता हा जो काठ माझा आहे तो लावून घेणार आहे. जेव्हा आपण कोणतीही काठपदर साडीचे ड्रेस शिवतो तेव्हा ती आपण काठ कशा पद्धतीने त्या साडीला त्या ड्रेसला लावतो त्याच्यावर तो ड्रेस अधिक ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. त्यासाठी काठाचा जास्तीत जास्त उपयोग करायचा, ज्याने आपला ड्रेस खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तुम्ही बघू शकता माझा एवढाच कपडा शिल्लक होता, त्याच्यामध्ये मी माझी स्लीव्ज ॲडजस्ट करून घेतलेली आहे. जे मुंड्याच्या इथे थोडासा कपडा कमी पडला आहे तो फिटिंगमध्ये जाणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. कधीही तुम्ही स्लीव्ज कोणत्याही याला जोडायच्या आधी आहे ना ती एका वेळ ठेवू नये ना, व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. ज्याने काय होतं, ज्यावेळेला आपण फिटिंग मारतो ना त्यावेळेला कमी जास्त होतं ना तर ते होणार नाही आणि तुमचं फिटिंगसुद्धा व्यवस्थित येईल. आता आपण खालचा जो घेर होता, अस्तर होतं, त्याच्यावर आपण वर जे स्ट्रेट लाईनमध्ये घेर कट केला होता त्याला चुन्या पाडून पूर्ण त्या अस्तरला आपण जॉईन करून घेऊयात. नेहमी अशा चुन्या पाडताना आपण सेंटर काढायचं आहे खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूला, ज्याने काय होतं आपल्याला अंदाज येतो की किती चुन्या आणि कशा ॲडजस्ट करायच्या ते, आणि सगळीकडे एकसारख्या चुन्या पडतात. आता हा दुसरा पण घेर आपण अटॅच करून घेऊयात. नेहमी कोणतीही बाजू एकमेकाला अटॅच करताना सेंटर काढल्यामुळे काय होतं की आपल्याला अंदाज येतो की ती बरोबर आहे की नाही, कपडा व्यवस्थित पुरतो आहे की नाही, आणि एका साईडला जास्त एका साईडला कमी अशी कोणतीही गोष्ट होत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या याला किती चुन्या पडलेल्या आहेत. मला कस्टमरनं सांगितलं होतं त्यांना जास्त असा चुन्यांचा घेरदार अम्ब्रेला हवा आहे, तर मी त्या पद्धतीने तयार केलेला आहे. आता आपण वरचा टॉप कट करून घेऊयात. पुढच्या टॉपला मुंड्याचा आतला शेप देऊन घ्यायचा आहे आणि नेक कट करून घ्यायचा आहे. आता याला आपण डिझाईन म्हणून जे काठाचं कपडा होता तो आपण याला अटॅच करणार आहोत. अस्तर जोडायच्या आधीच अटॅच करून घ्यायचं, म्हणजे याची जी शिलाई वगैरे असते ती अस्तरच्या आतमध्ये पूर्ण झाकून जाते आणि फिनिशिंगला खूप छान दिसतं. आता आपण पहिलं सेंटर जोडून घेऊयात, म्हणजे आपला कपडा कोणताही इकडे तिकडे हलणार नाही आहे. आता आपण हे कडेचे जे काठ आहेत ते पूर्ण व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घेऊयात. तुम्ही जर याला अशी शिलाई न मारता डायरेक्ट लेस लावली तरी चालेल, पण साडीचा कपडा हा थोडासा धागे वगैरे बाहेर येतात, त्यासाठी फिनिशिंगसाठी मी व्यवस्थित वाटावं म्हणून मी नेहमी असं दुमड घेते आणि मगच त्याला लेस लावते. काही लोकांना सवय असते ते डायरेक्ट अटॅच करतात, पण नंतर ती जर लेसचं शिलाई वगैरे उसवली की ते खराब दिसण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी फिनिशिंग चांगलं ठेवायचं, ज्याने कस्टमर परत परत तुमच्याकडे येईल. आता अस्तरवर आपण मेन कपडा ठेवून नेक पहिला स्टिच करून घेऊया आणि पलटवून घेऊन शिलाई मारून घेऊयात. तुम्ही माझे नेहमी जे व्हिडिओ बघता तर त्यात मी तुम्हाला नवीन नवीन आयडिया आणि ट्रिक शिलाईसाठी सांगत असते. होप सो तुम्हाला ते आवडत असतील. आता हे आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊयात आणि नॉच मारून घेऊया, ज्याने आपला नेक व्यवस्थित दिसेल. आता हे पलटवल्यानंतर आपण याला लेस अटॅच करणार आहोत, ज्यामुळे नेकची फिनिशिंग खूप छान दिसेल आणि दिसायलाही खूप ॲक्टिव्ह आणि सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता जो पैठणीच्या काठाचा जो तुकडा होता तो आपण पुढच्या नेकला लावल्यामुळे नेक खूपच ॲक्टिव्ह दिसत आहे. आणि लहान मुलींना असे साडीचे ड्रेस खूप छान दिसतात, ते कलरफुल असतात, त्याच्यामुळे त्या लहान मुली त्यामध्ये खूप अशा परीसारख्या दिसतात. आणि सध्या तर ट्रेंडच चालू आहे साडीच्या ड्रेसचा.
तुम्हाला पण तुमच्या मुलीसाठी असे ड्रेस शिवायचे असतील तर मी स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर तुम्हाला टाकेन, तुम्ही माझ्याशी कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. माझी छोटी मुलगी 2-2.5 वर्षाची आहे. तिने थोडासा मोबाईल हलवल्यामुळे माझा मधला पार्ट तुम्हाला दाखवता येणार नाही, तो मिसिंग झालेला आहे. याच्यामध्ये मी बॅगची चेन लावायची कशी ते दाखवलं होतं. बॅगला चेन अटॅच केलेली आहे आणि दोन्ही टॉपची शोल्डर जोडून घेर टाकलेला आहे. तर तो तुम्हाला दाखवायला राहून गेला. तरी माझ्या कोणत्याही व्हिडिओला तुम्ही बघून ते पण स्वतः अटॅच करू शकता. आता ही जी आपण स्लीव्ज आहे ते अटॅच करून घ्यायची आहे. आता मध्ये जे एक्स्ट्रा जेवढं आहे, आपण नॉच मारून मध्ये सेंटर काढून घेतलेलं आहे. मध्ये जेवढा एक्स्ट्रा आहे ते आपण एकदम सेंटरला शोल्डरच्या शिलाईच्या रेषेवर चुन्या पाडून घेणार आहे. व्यवस्थित अशा सेंटरला चुन्या पाडून घ्यायच्यात आणि स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे. साडीचे काहीही शिवताना तुम्ही नेहमी त्याला अस्तर आठवणीने अटॅच करा. अस्तरमुळे फिनिशिंग चांगलं येतं आणि ते साडीची फ्रॉक किंवा काही जे तुम्ही शिवलं असेल ते लॉंग टाईम चालून जातं, म्हणजे खराब होत नाही लवकर. आता आपण ही दुसरी स्लीव्ह शिवून घेऊयात. पहिल्या स्लीव्जला सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्लीव्ज अशी जोडताना सेंटरला नॉच मारून घ्यायची आणि मग सेंटरला शोल्डरच्या रेषेवर आपण याच्या चुन्या पाडून घ्यायचेत. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला कटिंग दाखवलं आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केलं तर तुम्हाला व्यवस्थित तुमची स्लीव्ज बसून जाईल आणि जास्त मोठा पफ तुम्हाला येईल. आणि जेवढा तुमचा पफ तिथे शोल्डरला जास्त दिसेल तेवढं तुमची स्लीव्ज ही ॲक्टिव्ह दिसणार आहे. आता मी दोन्ही स्लीव्ज जोडून घेतलेत. आता मी फिटिंग मारून घेते. फिटिंग मारताना लहान मुलींची मी कोणतेही ड्रेस शिवताना फिटिंग मारताना मध्ये सेंटरला मी आठवणीने नॉड लावते. नॉड लावल्यामुळे काय होते, लहान मुलींना फिटिंगचे ड्रेस आपण घालू शकत नाही, थोडेसे लूजच असतात लहान मुलींचे ड्रेस. त्याच्यामुळे व्यवस्थित ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता नॉड बांधून. नेहमी तुम्ही साडीचे कोणतेही ड्रेस शिवताना हे फिटिंगमध्ये शिवायचे नाही आहेत. तुम्ही जास्त फिटिंगमध्ये शिवले तर ते उकसण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी साडीचे ड्रेस शिवताना थोडेसे लूजच शिवायचे आणि लहान मुलींचे तर लूजच शिवायचे. आणि तुम्हाला जर थोडेसे लूज वाटत असतील तर आठवणीने ॲडजस्टमेंटसाठी मध्ये सेंटरला नॉड लावायची आहे, ज्याने तुम्ही हवं तेवढं व्यवस्थित कमरेला नॉड बांधून फिटिंग देऊ शकता. आता मी नेहमी फिटिंग मारताना सरळ ठेवून शिलाई मारून घेते आणि मग पलटवून घेते. तर यावेळेला मी डायरेक्टच उलटं करून शिलाई मारत आहे, कारण मी याला ओव्हरलॉक करणार आहे पूर्ण, कारण हा माझ्या कस्टमरचा ड्रेस आहे. त्यांना फिनिशिंग वगैरे चांगली हवी होती, त्यासाठी मी याला ओव्हरलॉक करणार आहे. आता या नॉडला मी साडीचा जो कॉन्ट्रास्ट कपडा आहे त्याचा गोंडा लावून घेणार आहे. तुम्हाला त्या हवं त्या डिझाईनमध्ये तुम्ही याला सेंटरचा गोंडा लावू शकता. अशा पद्धतीने आपली ही अम्ब्रेला टॉप रेडी झालेला आहे. अम्ब्रेला टॉप किंवा अम्ब्रेला फ्रॉकसुद्धा तुम्ही याला बोलू शकता. अशीच जर तुम्हालाही तुमच्या मुलीसाठी अम्ब्रेला फ्रॉक, टॉप किंवा वन पीस असं काही शिवायचं असेल तर माझ्या यूट्यूबवर मला मेसेज करू शकता किंवा माझा इन्स्टा आय डी पण आहे, इन्स्टा आय डीवर मला DM करू शकता. तुम्हाला शिवून दिला जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही फ्रॉक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.